नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. लैंगिक क्रिया ही खरं तर नैसर्गिक, माणूस जसा प्रगत होत गेला तसं या क्रियेला समाजबंधनं येत गेली. ही क्रिया सामाजिक चौकटीत राहून मनुष्य प्राणी पूर्ण करतात. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये आणि अगदी आत्ता सुद्धा लैंगिक क्रियेला पाप पुण्य, अंधश्रद्धा, श्रद्धा या चौकट्या घातल्या गेल्या आणि त्यातून एक क्रियेबद्दल एक प्रकारची एक नकारात्मक भावना समाज मनावर तयार झाली. आणि या सर्वांवर उघडपणे बोलणारा हा आमचा प्लॅटफॉर्म, तुम्हा सगळ्यांचा हक्काचं व्यासपीठ म्हणजेच सुखी जीवनाचा मंत्र. याआधी या कार्यक्रमात आपण सेक्स आणि त्या संदर्भातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयावर सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचे क्लिनिक हे औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे तसंच नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा आहेत. डॉक्टर नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनारसाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आज आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ अर्थात 50 आणि 50 नंतरचं लैंगिक आयुष्य याबाबत आपण चर्चा करताना अनेक सामाजिक मुद्दे सुद्धा लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या भागामध्ये मी पती आणि पत्नींमध्ये असणारं किंवा असलेली जी वयाची तफावत आहे त्याबाबत बोललो होतो. आज त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो म्हणजे पत्नी वयानं मोठी असेल तर. हा बघा ना, अनेकदा पती पत्नीपेक्षा 15-15, 20-20 वर्षाने मोठा असतो. ही गोष्ट आपण प्रघात म्हणून, परंपरा म्हणून किंवा अगदी एक चालरीती म्हणून सुद्धा आपण स्वीकारतो. पण एखाद्या घटनेत जर पत्नी पतीपेक्षा मोठी असेल तर बापरे, आपण हे काहीतरी जगावेगळं, काहीतरी अघटित किंवा मग काहीतरी फारच हास्यास्पद वगैरे ऐकतोय किंवा पाहतोय, अशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया असतात. असं का? याचं उत्तर मात्र कोणालाच नीटसं सांगता येणार नाही आणि तसं शास्त्रीयदृष्ट्या कोणी सिद्ध पण करू शकणार नाही. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजामध्ये या बाबतीत देखील स्त्रीला पुन्हा एकदा दुय्यम स्थानीच ढकलल्याचं आपण पाहतो. पण समाज बदलतोय हे सुद्धा मान्य करायला हवं. खरं तर अशा पद्धतीचे विवाह जेव्हा होतात तेव्हा बरीच कारणं त्याला असू शकतात. काही ठिकाणी पती किंवा पत्नीचं कोणाचपैकी एकाचं अकाली त्यांचा मृत्यू होत असेल किंवा घटस्फोटासारखी कारणं असतात किंवा अन्य बरीच कारणं असतात. अशा वेळेला तो किंवा मग नव्याने जोडीदाराच्या साथीने नवं राज्य सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी शारीरिक समस्या या येतातच. कारण वय हा त्यातला एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो, महत्त्वाचा भाग असतो असं मला वाटतं. त्यात घाबरण्याचं काही कारण आहे किंवा निमूटपणे नैसर्गिक भावना दाबून ठेवण्यामागं त्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण या सगळ्यावर बोलायला हवं, तज्ज्ञांकडे जायला हवं, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात अशी काही समस्या भेडसावत असेल तर सगळ्यात आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या असं मी सांगेन. आणि अगदी सरांना म्हणजेच डॉक्टर विजय दैफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता, सल्ला घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, मग त्यामध्ये औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिक अशा सेंटर्सवर जसे इतर अनेक जण नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. 50 नंतरचं लैंगिक आयुष्य या विषयावर या कार्यक्रमात आमच्यासोबत आज तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकता. तुमच्या मनातल्या ज्या काही समस्या अडचणी सरांना तुम्ही थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 69302444. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. नक्कीच. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर बोलत असताना आपण मी जसं आता म्हटलं की नक्कीच
पत्नी जर मोठी असेल हो, हो. पतीपेक्षा तर खूप आकांड तांडव आपल्याकडे होतो, चर्चा होतात, कधी कधी हास्यास्पद ठरवलं जातं की काय याच्यापेक्षा याची बायको मोठी आहे वगैरे. तर या सगळ्या संदर्भात मला चर्चा करायची आहे, पण फोन यायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. आपण पहिल्यांदा फोन घेऊया. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बोला. नमस्ते रोहित, बोला. तर सर्वप्रथम तुम्हाला 75वा आजादी महोत्सव के हार्दिक शुभकामना. ओके, चला चला, धन्यवाद धन्यवाद. तर मग आता सेक्स पॉवर आता नॉर्मल व्हायसाठी टेन्शनमुळे काय सेक्स पॉवर मध्ये वर परिणाम होतो का? आणि झोप न झाल्यामुळे सेक्सवर परिणाम होतो का? अच्छा अच्छा. आणि झोप याला काय उपाय आहे? अच्छा, व्हेरी गुड. अतिशय सुंदर प्रश्न. महत्वाचं बघा, झोपेचा तुमच्या स्लीप सायकलचा आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीचा काय संबंध आहे? टेस्टेस्ट्रॉन हे एक हार्मोन असं आहे, स्त्री असो पुरुष असो दोघांमध्येही लिबिडो म्हणजे सेक्शुअलची भावना तयार करत असतं. समजा तुम्हाला 8 तास झोप बरोबर नाही मिळाली तर अशा कंडिशनमध्ये टेस्टेस्ट्रॉनच्या मात्रा तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, तुमचं माइंड डिस्टर्ब व्हायला लागतं. आणि अर्थात जेव्हा टेस्टेस्ट्रॉन तयार होणार नाही तेव्हा काय होणार? तुमचं लॉस ऑफ लिबिडो, इच्छाशक्ती कमी होणार. अशा वेळेला तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगले ट्रीटमेंट आहेत. टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीसारख्या ट्रीटमेंट आहेत. काउन्सिलिंग केल्यानंतर, ट्रीटमेंट दिल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट मिळेल, यांना काळजी करायची गरज नाही. पुढचा कॉल घेऊया. दादा उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. बोला दादा. अनेक पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे मद्यप्राशन करत असतात. ओके. यामध्ये उदाहरणार्थ बीपी, IB, नंबर 1 अशा अनेक प्रकारचे मद्यप्राशन करणाऱ्या पुरुषांची तब्येत व्यवस्थित दिसते. ओके. परंतु देशी दारू हे मद्यप्राशन करणाऱ्या पुरुषांची तब्येत एकदम लहान, हडकुळी, बारीक तसेच जाम दिसते. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की देशी दारू हे मद्यप्राशन करणाऱ्या पुरुषांची तब्येत जशी लहान होत जाते तसा प्रायव्हेट पार्ट देखील लहान होत जातो की नाही, तसेच प्रायव्हेट पार्टवर काही दुष्परिणाम होतात की नाही याबद्दल सांगा सर. एक्सलंट. खूप महत्वाचा आणि सामाजिक मुद्दा आहे. नक्कीच, आणि रिसर्च टॉपिक. नक्कीच. म्हणजे हे बघा, नेहमी हा प्रश्न येतो की बऱ्याच जेव्हा छानपैकी थोडंसं एखादा पेग घेतलं म्हणजे खूप छान वाटतं, टायमिंग वाढतं, मग एक्सायटेशन वाढतं आणि तुम्हाला काहीच कळत नाही. मग कुठल्याही प्रकारचं मद्य असो ज्यामध्ये अल्कोहोल आहे, शेवटी प्रश्न घ्यायचे अल्कोहोलशी. हे बघा, अल्कोहोल हे काय करतं की तुमच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स, हिप्पोकॅम्पल एरिया यामधनं मज्जातंतूचं जे कम्युनिकेशन असतं, हे बघा स्टिम्युलेशन झाल्यानंतरच नायट्रिक ऑक्साईड बनतं आणि मग प्रोसेस चालू होते इरेक्शनची. आणि लिंग किंवा पेनाईल पार्ट हा स्पॉन्जी टिश्यू आहे. बाबा, स्पंजमधनं जर पाणी बाहेर काढलं तर कोलॅप्स झालं. मग अर्थातच अशा केसमध्ये ते कोलॅप्स होतं, लहान होतं लिंगामध्ये, इन्फ्लेशन होत नाही, त्यांना कमजोरी येते, शीघ्रपतन, लहान लिंग अशा समस्या तयार होतात. तर कुठल्याही प्रकारे लिमिटमध्ये गोष्टी ठेवाव्या. लिमिटच्या पलीकडे गेल्यानंतर मग ते देशी असो विदेशी असो, इफेक्ट अल्कोहोलच दाखवतं आणि नक्कीच त्यामध्ये लहानपणा किंवा कमजोरी येऊ शकते. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. सोनाली आहेत परभणीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सोनाली, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. सर, पुरुषांच्या सिमेंट किंवा धातूमध्ये किती कॅलरीज असतात व त्याचा उपयोग कसा होतो, तर त्याबद्दल माहिती सांगा. क्या बात खूप आहे. महत्वाचं. म्हणजे हा टॉपिक वेगळा घेणार होता आपण. हो. सिमेंट किंवा धातू, अहो लोकांना माहीतच नाही. हे असंच काहीतरी विरे येतं, निघून जातं, काम संपलं नाही. अहो त्यामध्ये कॅलरीज असतात. का असतात कॅलरीज त्यामध्ये? जसं फिल्टरमध्ये आपण फळं टाकली, त्यात सगळी इनपुट दिलं, त्यातनं खाली ज्यूस येतो. हा बॉडीतला सर्वात प्रिशियस ज्यूस आहे. 200पेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, हार्मोन्स आहेत, TGF म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर आहेत, नॉर ग्रोथ फॅक्टर आहेत. अशा प्रकारचे युटिलिटी प्रॉडक्ट त्यामध्ये आहेत. मग अर्थातच किती कॅलरी असतात त्यामध्ये? 5 ते 7 कॅलरीज यामध्ये नक्की असतात. कोणाला माहीत नसेल, पण ह्या कॅलरीज अशाच कामाला येत नाहीत. जेव्हा त्याचं डिपॉझिशन डायरेक्टली ॲड करताना होईल किंवा इतर मार्गाद्वारे जेव्हा कुठल्याही मिकोजाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, ते ॲब्सॉर्ब झाल्यानंतरच त्याचा इफेक्ट येतो आणि तुमचं लाईफ कसं सुदृढ बनतं. प्रजनन शक्ती तर येतेच, त्याबरोबर तुमचे अनेक फायदे आहेत. आपण नंतर पाहणार आहोत. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. रागिणी आहेत अहमदनगरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रागिणी, काय समस्या आहे आपली? सर नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्ते. तर माझा प्रश्न हा आहे की माझ्या पार्टनरची
पेनाईल इम्प्लांट ही सर्जरी झालेली आहे ओके. आणि काही संबंध म्हणजे 1 महिना 1.5 महिना झाला संबंध तर काही आलेला नाही. पण आता जर करायचं असेल तर मग काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे. एक्सलंट, सुंदर प्रश्न. म्हणजे आज प्रत्येक प्रश्न एक टॉपिक आहे. नक्कीच. पेनाईल इम्प्लांट झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे. नेहमी काय सांगतो, जोडपे नाही यायचं, नाही तर आपले एकटेच आले इम्प्लांट बसून निघाले. बऱ्याच जण असं सांगू नका म्हणे कोणा, असं करायचं नसतं. ही सर्जरी आहे, इम्प्लांट केल्यानंतर काय काळजी घ्यायची असते. 1-1.5 महिन्यात तुम्हाला ॲक्ट करता येत नाही, त्या ठिकाणी हार्ड सरफेसवर बसता येत नाही. त्याचबरोबर सायकलिंग आहे किंवा एखाद्या सीटवर हार्ड ऑब्जेक्टवर बसता येत नाही. भले 1 महिना पूर्ण झाला आहे, काय म्हणतायत की आता 1 महिना पूर्ण झाला, काय काळजी घ्यायला पाहिजे. 476 वेगवेगळ्या सेक्स पोझिशनच्या अवस्था माहिती आहे तुम्हाला. पण त्या अवस्थेमध्ये जाताना काय होतं, या ठिकाणी हिंज असतं किंवा बरेचदा इन्फ्लेटेबल त्या ठिकाणी इम्प्लांट असतं. त्या हिंजला कसल्याही प्रकारे ट्रॉमा किंवा वुमन ऑन टॉप पोझिशनमध्ये हिटिंग झालं तर त्याचं फ्रॅक्चर किंवा त्या ठिकाणी बऱ्याचदा इंजुरी होऊ शकतो. म्हणून एकच सांगेल, तज्ज्ञांना भेटा. सेक्सॉलॉजी अँड्रोलॉजी व्हिडिओ भेटल्यानंतर सल्ला देतील. 2 महिन्यात हळूहळू पोझिशन बदलता येईल. नक्कीच तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि सेफली त्या पोझिशन घेता येतील. सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तक त्याची अधिक माहिती आहे. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. निर्मल आहेत वाशिम वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निर्मल, काय समस्या आहे आपली? सर, समस्या अशी आहे की समजा आपण बायको पाहत असताना नेहमी लहानच पाहतो, पण एखाद्या वेळेस जर प्रेम प्रकरणात बायको मोठी भेटली तर शारीरिक संबंध, त्याच्यात काही शारीरिक संबंध केल्यावर काही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात काय? मुद्दा महत्वाचा ह्याने आता विचारला, जे मी मगाशी इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं त्याला धरून अनुषंगाने हा प्रश्न आहे. मी तोच प्रश्न पुढे तुम्हाला विचारतो की खरंच यांनी हाच मुद्दा खरं तर महत्वाचा आहे की स्त्री मोठी असली किंवा पुरुष मोठा असला तर त्याचा शारीरिक संबंध किंवा वैवाहिक सौख्य आपण ज्याला म्हणतो त्याच्यात कशा पद्धतीनं फरक पडतो किंवा पडतो का, त्याचं काही शास्त्रीय कारण. उदाहरण देतो तुम्हाला. बऱ्याचदा तुमच्या बर्थडे ह्या खोटे असतात, माहीतच असतं कोणाला काय ते. 5 वर्षांनी लहान नाही तर मोठं. मग त्यावेळेला काय होतं, म्हणजे त्या माइंडमध्ये सायकोलॉजी बसलेली आहे. बघा, त्या भागाला तुमचं वय कळत नाही, त्या भागाला फक्त शिथिलता कळते. वय असं भले 5 वर्षाचाही फरक असेल किंवा जो काही फरक असेल त्यामुळं काही फरक पडत नाही. पण जर काही प्रकारे वय वाढल्यामुळं त्या ठिकाणी इच्छाशक्ती कमी असेल, क्रयशीलता कमी झाली असेल तर अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटावं. 1-2 वर्षानं मागं पुढं पाहण्यात काही अर्थ नाही. सर्वांना एकच सांगेन, त्या ठिकाणी तुमची अटॅचमेंट, तुमचं लव, तुमचं एकमेकाशी असलेली कॉन्टॅक्ट, सेन्सिटिव्हिटी, सेक्शुअलिटी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे नक्कीच त्यांनी सुंदर प्रश्न विचारला आणि अशा 1-2 वर्षाच्या फरकामध्ये काही फरक पडत नाही. काही गरज पडल्यास त्यांनी तज्ज्ञांना भेटा. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. रावसाहेब आहेत लातूर वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रावसाहेब, काय समस्या आहे आपली? हॅलो, बोला. ऐकतोय आम्ही, बोलत राहा तुम्ही, बोला. साहेब, ते माझ्या मिसेसची आग पडते, पीठ आणि आग पडते, वेगवेगळे चरचर होते हातामध्ये, पायामध्ये. मला एक महत्वाचं सांगा की तुमचे संबंध आल्यानंतर काही त्यांना त्रास होतो का हे सांगा. ठीक आहे, काही हरकत नाही, याला उत्तर देऊया आपण. बऱ्याचदा काय असतं, आपण असं सांगूया की बघ, खूप जणांचं म्हणणं असतं किंवा मला युरिनला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आग पडते किंवा त्यांच्या पार्टनरला त्या ठिकाणी काही इन्फेक्शन असेल तर व्हाईट डिस्चार्ज आहे बाबा, त्या पिरियडमध्ये केलं मला काही झालं किंवा फिमेलला काही त्रास होतो. तर एकच महत्त्वाचं सांगेन, सेक्स हायजीन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस, सेफ्टी का सांगतो? सगळ्या विषयावर पुस्तकं लिहिली गेली. नवरा बायकोनी किंवा कपलनी एकमेकासोबत कसं राहावं, कसं त्या ठिकाणी रिलेशन मेंटेन ठेवावं, यावर कोणी पुस्तक लिहिलं का? नाही लिहिलं. म्हणून तर आपल्याला हे बालवाडीपासून सुरुवात केलेली आहे आपण. तर या ठिकाणी एकच सांगेन, काळजी घ्या. दोघांनीही तज्ज्ञांना भेटा, दोघांनीही अँटीबायोटिक घ्या, दोघांनाही सेक्स हायजीन शिकवलं जाईल. सिंपल गोष्टी आहेत. हे जर पाळलं नक्कीच कोणाला कसला त्रास होणार नाही. काही गरज पडल्यास तज्ज्ञांना भेटावं. नक्कीच. आणि या ठिकाणी एक सगळ्या प्रेक्षकांना मी नम्र विनंती करू इच्छितो, खूप जणांना फोन करायचे असतात, खूप जणांचे फोन येत असतात, अनेक जण वेटिंगवर असतात. तुमचा फोन लागल्यानंतर ताबडतोब तुम्हाला सांगितलं गेलं, मी इथून म्हटलं की प्रश्न विचारा, की सलग तुमचा प्रश्न विचारा. कारण तुम्ही जर टी व्हीवर तुमचा आवाज ऐकत बसलात तर तेवढा वेळ जातो आणि मग मागचे जे ज्यांना प्रश्न विचारा ते अडकून राहतात आणि वेळ संपून जाते. त्यांना बिचाऱ्यांना प्रश्न, बरेच जण असे, बरेच कॉल सर आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे की अनेक जण आम्हाला सांगतात की 2-2, 3-3 महिन्यांपासून वेटिंगवर आहे, कॉल लावतोय पण आमचा कॉल लागत नाही.
त्यामुळे ही तुम्ही काळजी घ्या. पुढचा कॉल येतोय तो आपण घेऊया. घेऊया. एकनाथ आहेत नवी चालेल, मुंबईवरून, चालेल. घेऊया. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला एकनाथ, काय समस्या आहे आपली? हा मी संबंध झाले आम्हाला पाणी लवकर पडते. संबंध झाल्यानंतर पाणी लवकर पडतं, बरोबर आहे. हा एक सेकंद मध्ये 1 सेकंदाच्या मध्ये तुमचं वीर्यस्खलन होतं. वय काय तुमचं? वय माझा वय आहे 50. चला हरकत. डायबिटीज बीपी काय आहे? काहीच नाही. ठीक आहे, सांगूया. वीर्यस्खलन बघा 1 सेकंदाच्या आत. म्हणजे इमॅजिन करा. हे बघा नॉर्मली ॲक्ट किती असावा नेहमी प्रश्न मला येतो. बरोबर. फोर प्ले आहे म्हणजे जेव्हा तुमची इंटिमसी येते, आणि त्यानंतर ॲक्च्युअल प्ले आहे आणि पोस्ट प्ले आहे. पूर्ण ड्युरेशन मिनिमम 15 ते 30 मिनिटाचं हे ड्युरेशन असतं. आता 1 सेकंदात जर तुम्ही फॉल लावून होता असलं, बऱ्याच पार्टनर चिडतो, राहू बाबा, काही गरज नाही करायची म्हणे, कशाला उगीच म्हणजे मलाही त्रास तुम्हालाही त्रास. कारण पार्टनरही डिप्रेशनमध्ये जातो, त्याला काळजी वाटायला लागते, बाबा आता हे काय प्रकार झाला, असं काय करणार. एकच सांगतो, घाबरू नका. सेंट्रली ॲक्टिंग म्हणजे बऱ्याचदा काय असतं, तज्ज्ञांना भेटल्यानंतर काही सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत. बऱ्याचदा काही हस्तमिथून किंवा इतर सेवेमुळे त्या ठिकाणी संवेदना हायपर सेन्सिटिव्ह झालेली असतात. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन, क्रीम, ऑइल, गरज पडल्यात पी शॉर्टसारखे इंजेक्शन देऊन तुमचं टायमिंग वाढवण्यात येईल, पण तज्ज्ञांना भेटलं तर. नक्की. खूप छान अशी माहिती डॉक्टर सांगतायत. ब्रेकची वेळ होते. ब्रेक नंतर एका महत्त्वपूर्ण विषयावरती डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तो प्रश्न किंवा ती माहिती कशावरती असणार आहे तर 50 नंतर ॲक्टिव्हिटी करत असताना काही जणांना पेनाईल स्लीव्ज लागतात. आता हे पेनाईल स्लीव्ज म्हणजे नक्की काय असतं, कशाला म्हटलं जातं, ते कोणी वापरायचे असतात, कशासाठी वापरायचे असतात, असे बरेच प्रश्न, असंख्य प्रश्न मनामध्ये येतील. मुळात पेनाईल स्लीव्ज म्हणजेच काय हेच आपल्याला अनेक जणांना माहिती नसेल. तर या सगळ्या गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, पण ब्रेक नंतर. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये. पुढच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं. सगळ्यात पहिल्यांदा फोन घेणार आहे राज आहेत धारवाडवरून. त्यांना प्रश्न विचारायचा तो बघूया काय आहे. राज बोला, काय समस्या आहे तुमची, काय प्रश्न आहे? नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बोला. नमस्ते, बोलिये. तर माझं पेनिस आता तुमचं शो पाहून सगळं स्ट्रॉंग होत आहे. हां तर मग मी मला 25 ते 30 मिनिटं केल्यावर मग मध्ये इरेक्शन होतं सर. ओके ओके. हां खरं अजून 25% माझं पेनिस टोटल स्ट्रॉंग होईन झाले सर. बरं चालेल चालेल. हां ते जसं तुम्ही मला नॅचरल उपाय पाहिजे तर नॅचरल उपाय. पण त्याला नॅचरली काय करायचं? Meditation. बरोबर आहे. सांगूया नक्कीच. त्यांना नॅचरल मेथड पाहिजे. हे बघा, परत सांगेन, सेक्शुअल डिस्फंक्शन हा आजार अजिबात नाही. तुम्ही आजारी पडण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, पण आपल्या सराउंडिंगच्या कंडिशन, स्ट्रेस आहे, डोक्यावरचा ताणतणाव आहे, लाईफस्टाईल आहे, व्यसन आहे, हळूहळू तुम्ही जर ते कमी केली. हे बघा, मी बंद करा म्हणणे की बंद होणार नाहीत. हळूहळू कमी करा, योगा करा, एक्सरसाइज करा, प्राणायाम करा. काय प्रिन्सिपल आहे तुमच्या ॲक्टिव्हिटीचं? मन शांत असेल, एक्सरसाइज असेल, ऑर्गनचा फ्लो चांगला असेल आणि दोघांचं मनोमिलन असेल तर ह्याचीच मेडिसिनची ना गरज, काही तज्ज्ञाची गरज, पण हे तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला तज्ज्ञांची गरज पडते. त्यामुळे मित्रांनो, अजिबात न घाबरता खुलेपणाने तज्ज्ञांना भेटा आणि या शंका निरसन करा आणि गरज पडल्यास सपोर्ट म्हणून आम्ही मेडिसिन केव्हाही देतो. नक्कीच, खूप महत्त्वाचा भाग आहे. हरकत आणि आता जो मी ब्रेक पूर्वी म्हटलं की ऍक्टिव्हिटी करत असताना काही जणांना पेनाईल स्लीव्ज लागतात. correct, आता हे मुळात काय असतं, कोणी वापरायचं, कधी वापरायचं, या सगळ्या संदर्भात काय सांगता? नक्कीच. हे बघा, आपल्याकडं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं ना सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस, सेफ्टी किंवा खुलेपणानं बोलणं नसल्यामुळं हे बघा, आम्ही 40पेक्षा जास्त कंट्रीज पाहिल्या आहेत. आपली संस्कृती, आपली मर्यादा, आपलं कल्चर हे आपण ध्यानात ठेवून गोष्टी करतायत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर काही जणांना हा प्रॉब्लेम असेल, पार्टनरला असेल, 50शी झालेली असेल, त्याला सपोर्ट लागत असेल तर पेनाईल स्लीव्ह ह्या ज्या आहेत ह्या एक प्रकारच्या सिलिकॉननी बनलेले एक सिलेंडर असतात किंवा त्या आकाराचेच काही सपोर्टिंग त्याला एंगेज होणारे किंवा त्याला अटॅच होणारे असे डिव्हायसेस असतात. आणि 50शी नंतर डायबिटीस आहे, BP आहे, बाबा मला इंजेक्शन नको, ऑपरेशन नको, घाबरणारा व्यक्ती आहे. आपण व्हॅक्युम इरेक्शन डिव्हाइस पाहिलं, पेनाईल स्प्लिंट पाहिलं, तसं हे पेनाईल स्लीव्ह आहे जे की आपण एक डुप्लिकेट प्रकाराचं त्यामध्ये होल्ड होणारं, त्याच्यात शीतवाले आहेत, ओपन टिपवाले आहेत, असे वेगवेगळे स्लीव्ह आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते सांगता येईल आणि ज्याला गरज आहे त्याला देता येईल. त्यातनं
ह्या तुमच्या कमजोरी किंवा डिस्फंक्शनमधून तुम्ही बाहेर याल आणि तुम्ही दोघंही पार्टनर सुखी आणि आनंदात राहा. नक्कीच. आणि आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. नक्कीच. त्यामुळे क्वीजकडे वळूया. नक्कीच. विनर विनर चालेल, सांगूया आपण. श्रीकांत पाटील बारामतीचे मागच्या वेळेला आपल्या सेंटरला आले, बुक घेतलं, पुस्तक घेतलं, त्यांनी गिफ्ट घेतले, प्रोटीन घेतले, आपल्या मित्रांना देखील वाचायला पुस्तकं घेऊन गेले आणि आनंद व्यक्त केला. आणि असंच तुम्हाला भेटायचं असेल, गिफ्ट घ्यायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. बघा आता कोण आहे विनर. आणि मला वाटतं चिठ्ठी लवकर बाहेर जायचा प्रयत्न करते. बघूया. पण ते मास्क वगैरे तुम्हाला वापरायचं बरं का. हो नक्कीच. वा. परत आपण आलो दादरला. राजू पांचाळ दादरचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन. एक्झॅक्टली यांना जे आहे, कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं आपल्या, पेनाइल स्प्लिंट हे काय असतात आणि पेनाइल स्प्लिंट हे कोणी वापरायचे असतात. तर या ठिकाणी ज्यांना इंजेक्शनचं समजा कॉन्ट्राइंडिकेशन आहे, गोळ्यांचं कॉन्ट्राइंडिकेशन आहे, अशा लोकांना हे स्प्लिंट वापरतात आणि हे स्प्लिंट वापरल्यानंतर त्यांचा त्रास कमी होतो. आणि असंच क्यूबमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. आता स्प्लिंटबद्दल सांगून झालं. पेनाइल स्लीव्ह काय असतात याचं उत्तर आपल्या त्या गुरुवापर्यंत द्यायचं आहे. ते कोणी वापरावं, कशी वापरावं त्याबद्दल देखील त्यांना माहिती द्यायची. थोडक्यात या ठिकाणी आपली झालेली रक्षाबंधनची इव्हेंट त्याबद्दल सांगतो. या ठिकाणी या इव्हेंटच्या दिवशी काय केलेलं आहे, आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड त्यांच्या भगिनी ॲस्थेटिक लेझर आणि प्लास्टिक सर्जन यांनी त्यांचं औक्षण करून त्यांना दीर्घायुष्य लावावं, सक्सेस मिळावं याबद्दल रक्षाबंधनचा प्रोग्राम घेण्यात आला. आमच्या हॉस्पिटलचे RMOs आहेत, हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ आहे, पूर्ण सगळा कर्मचारी वर्ग आहे, त्याचबरोबर आमचे मित्र आणि फ्रेंड्स यांना देखील स्पेशली आम्ही उपक्रम केला. सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तकं ह्या सर्वांना का बरं देण्यात आली, तर कुठंतरी आपल्याला ही जी व्यासपीठ आहे हे एक मोठ्या लेवलला घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचं आयुष्य सुखी व्हावं, त्याच्या जीवनामध्ये आनंद यावा. हे कपल आहे, पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण त्यांची नातीगोती आहेत, ही सगळं जवळ राहावीत आणि कोणालाही कसल्याही अडचणी येऊ नये. स्पेशली या रक्षाबंधनच्या दिवशी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी हे औक्षण करून आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्वांना पुस्तकं देऊन खूप छान रीतीने हा करण्यात आला आणि थोडीफार काही माहिती तुम्ही देऊ शकता. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन आजच्याही एपिसोडमध्ये आपल्याला सरांनी केलेलं आहे. नेहमीप्रमाणे जो महत्त्वाचा मुद्दा सरांनी मगाशी म्हटला की वयामधली तफावत, पती आणि पत्नी, आपल्याला खरं तर प्रथा परंपरा जोपासणारा जरी आपला सगळा देश असला तरी कालान्वये काही प्रथा परंपरा या मागे ठेवाव्या लागतात. नवीन काळ येतो, बदल जे आहेत हे प्रत्येकाच्या आयुष्यातले आहेत आणि ते प्रत्येकाच्या जीवनातले बदल आहेत आणि ते बदल स्वीकारायला पाहिजेत. आत्ताच्या काळाच्या अनुषंगानं आपल्याला विचार करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता म्हणून मला असं वाटतं की सरांचा सल्ला घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं, एकदा त्यांची भेट घेणं आणि आपल्या ज्या काही शंका, समस्या, ज्या काही अडचणी आपल्या मनामध्ये असतील त्या खुलेआमपणानं त्यांना विचारणं. जसं सरांनी मगाशी म्हटलं की एकट्याने यायचं नाही, दोघांनी यायचं. पती पत्नी हे संसार रथाची आपण नेहमी 2 चाकं म्हणतो, त्यामुळे एकाने जाऊन चालणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी दोघांनी गेलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सरांना विचारल्या पाहिजेत. अगदी फोनवरून सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता TV स्क्रीनवरती तुम्ही सरांचे नंबर्स बघताच आहात. ईमेल ID आहे, सरांची वेबसाईट आहे, कुठेही तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. त्यामुळे निश्चितपणानं सरांचं मार्गदर्शन घ्या. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होत्या इथेच थांबायची, पण पुढच्या शुक्रवारी 11 वाजता पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.